आणि ही थेट दृश्य नागपूर विमानतळावरची आहेत। अगदी काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी आगमन होईल। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथम नागपूरमध्ये येत आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी जमलेली ही गर्दी आपण थेट पाहतोय। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांचं अगदी काही वेळातच आगमन होणार आहे आणि ही थेट दृश्य देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर विमानतळावरती पोहोचलेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती सर्वात आधी पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते नागपूरमध्ये आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण नागपूर विमानतळावरची पाहतोय। सर्वात आधी जय महाराष्ट्रवरती मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवाभाऊ यांचं आगमन नागपूरमध्ये झालेलं आहे। देवाभाऊ अशी प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण योजनेनंतर आपण पाहिलेली आहे आणि देवाभाऊ यांचं आगमन करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत। साहजिकच नागपूर माझा परिवार आहे, त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत। सगळी नावं तुमच्याकडे आलेलीच आता, तर नव्याने मला काय म्हणताय? सगळी नावं तुम्हाला माहिती आहे। 4 वाजता मंत्रिमंडल का विस्तार 4 बजे होने वाला है और उसमें तीनों पार्टियों के जो मंत्री है और राज्य मंत्री है वो शपथ लेंगे। अशा प्रकारचे विरोधक आहेत, हे निराश झालेले लोक आहेत, लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं, त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही, RBIवर यांचा विश्वास नाही, CAGवर यांचा विश्वास नाही। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। अमृता फडणवीस देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वी अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हे सोबत निघालेले होते आणि ते आता नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। तर नागपूर हा माझा परिवार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आगमन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आज विरोधकांचं EVM विरोधात रॅली निघणार आहे। या रॅलीवरती देखील त्यांनी टीका केलेली आहे। संविधानावरती आणि सुप्रीम कोर्टावर विरोधकांचा विश्वास नाहीये। तर ही दृश्य आपण पाहतोय। अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। हे खास रथ तयार करण्यात आलेलं आहे आणि याच रथामधून देवेंद्र फडणवीस यांची रॅली निघणार आहे। अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे। त्यांच्या आगमनाची ही जय्यत तयारी आपण थेट दृश्यांच्या मार्फत पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीसाठी हे खास रथ तयार करण्यात आलेलं आहे आणि अमृता फडणवीस हे बोलत आहेत। जबाबदारीची गोष्ट आहे, लोकांनी खूप प्रेम दिलंय आणि ते परत करायचंय, त्यांना खूप साथ देऊन आणि त्याच्यासाठी कामं करू। जसं मी सांगितलं, स्त्रियांसाठी, मुलांसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, हे सगळं ते करणार नक्कीच। अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचं आगमन जे आहे ते झालेलं आहे या ठिकाणी। त्याच्याच बघू शकतो आगमन जे आहे देवेंद्र फडणवीस यांचं झालेलं आहे। त्यांनी जी मुलाखत जी आहे ती देखील दिली होती। रथावर जे आहेत देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत आता आणि या ठिकाणावरनं यांच्या रॅलीला जी आहे ती आता सुरुवात होताना आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या रॅलीवर जे आहेत ते पोहोचलेले आहेत। आपण थेट दृश्य जी आहेत ती या ठिकाणी पाहू शकत आहोत। देवेंद्र फडणवीस यांचा हसरा चेहरा आहे, त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत आणि त्यांची धर्मपत्नी देखील त्यांच्यासोबत जी आहे आता या ठिकाणी रॅलीमध्ये जी आहे ती पोहोचलेली आहे। रॅलीला सुरुवात जी आहे ती या क्षणापासून नागपूर विमानतळावर जी आहे ती आपल्याला होताना दिसून येत आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमतः नागपूर शहरामध्ये
खूप मोठ्या प्रमाणात जी आहे रॅलीचं आयोजन जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे. या ठिकाणावरनं ही जी रॅली जी आहे ती देखील आपण बघू शकतो. या ठिकाणावरनं आपण लोक जी आहेत ती देखील दिसत आहेत, हात दाखवत आहेत, देवाभाऊचं दर्शन जे आहे ते घेताना या ठिकाणावरनं आपल्याला दिसून येत आहेत. अगदी कुणाल सोबतच राहा. ही दृश्य आपण पाहतोय नागपूरमधली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे आणि हे खास रथ तयार करण्यात आलेलं आहे. त्याच्यास आपला आवाज जो आहे तो माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. मग तुमचा प्रश्न जो आहे तो माझ्यापर्यंत जो आहे तो आलेला नाही आहे. रॅलीला जी आहे ती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. लाडके भाऊ जे आहेत, लाडके देवा भाऊ आलेले आहेत आणि लाडक्या बहिणी देखील ज्या आहेत नागपूरच्या, विदर्भाच्या, त्या या ठिकाणी ज्या आहेत आपल्याला आलेल्या दिसून येत आहेत. तेजस, अगदी शुभम, ह्या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे आणि हे खास रथ तयार करण्यात आलेलं आहे. या रथावरती आपल्याला अमृता फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पाहायला मिळत आहेत. ही रॅली कशी निघणार आहे शुभम? नागपूर विमानतळावर ही जी रॅली आहे निघालेली आहे. नागपूरच्या आता मुख्य रस्ता जो आहे नागपूरचा विमानतळ रोड जो आहे त्या विमानतळ रोडवरनं जी आहे ही रॅली निघणार आहे, जाणार आहे. हजारो संख्येने कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संपूर्ण मतदार जे आहेत भारतीय जनता पक्षाचे ते या रॅलीमध्ये जे आहेत येताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्याचनुसार जे आहे धरमपेठ येथील त्रिकोणी पार्क या ठिकाणी जे आहे देवेंद्र फडणवीस यांचं घर आहे, घरापर्यंत ही रॅली जाणार आहे. संपूर्ण महत्त्वाचा रस्ता जो आहे तो या ठिकाणी जो आहे बंदोबस्त लागलेला आहे. तेजस, अगदी शुभम, आपण पाहतोय या रथामधून आता ही रॅली सुरू होतीये. हळूहळू हा रथ पुढे सरकतोय. आपण दृश्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवूया की कशा पद्धतीने ह्या ठिकाणी गर्दी जमलेली आहे. भाजपचे नेते आहेत, भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी देखील पाहायला मिळतेय. भाजपचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी कशा पद्धतीने जमलेले आहेत, लाडक्या बहिणी देखील आलेल्या आहेत. दृश्यांच्या माध्यमातून कसं वर्णन कराल शुभम? विमानतळाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्वागतासाठी ही गर्दी जमली आहे आणि हे खास रथ तयार करण्यात आलेलं आहे आणि हे रथ हळूहळू पुढे सरकत जाईल, कारण ही रॅली पूर्ण शहरभर फिरणार आहे आणि त्यांचं धरमपेठ निवासस्थानापर्यंत ही रॅली असणार आहे. हा जो रथ आहे त्या रथावरती आपण पाहतोय भाजपचे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे, अमृता फडणवीस आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धरमपेठ परिसरातील त्यांचं निवासस्थान आहे, तिथपर्यंत ही रॅली असणार आहे आणि मोठ्या संख्येनं भाजपचे नेते आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, हे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत. पूर्ण भगवमय वातावरण सध्या नागपूर विमानतळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते आणि तसंच वातावरण हे संपूर्ण शहरभर आपल्याला आज पाहायला मिळत आहे. आज देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि तत्पूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं प्रथम नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि ह्या आगमनाची उत्सुकता सर्व कार्यकर्त्यांना होती आणि अखेर देवेंद्र फडणवीस आणि सोबतच अमृता फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे. लोकांनी जे प्रेम दिलेलं आहे ते आम्ही परत करणार, नागपूरचा विकास करणार, राज्याचा विकास करणार, असं अमृता फडणवीस यांनी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांची आज ईव्हीएम विरोधात रॅली होणार आहे ह्या रॅलीला देखील टोला लगावलेला आहे. या रॅलीवरती टीका केलेली आहे. विरोधकांचं संविधानावरती विश्वास नाहीये आणि त्यामुळं ही गर्दी आहे नागपूरमधली आहे. नागपूर विमानतळाच्या बाहेरची दृश्य आहेत. नागपूर विमानतळावरती जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं तिथे त्यांना पेढे भरवून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर ही रॅली आता पुढे सरकतीये. देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमधील धरमपेठ परिसरामध्ये निवासस्थान आहे, तिथपर्यंत ही रॅली निघेल आणि दरम्यान देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची देखील शक्यता आहे. ही दृश्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नागपूरमधली आहेत, ही थेट दृश्य आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीची. मोठे कटआउट लावण्यात आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची जी प्रतिमा आहे देवाभाऊ, ही देखील आपल्याला बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे आणि दोन्ही हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन करताना आपल्याला देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. सोबतच चंद्रशेखर बावनकुळे आहेत, अमृता फडणवीस देखील आपल्याला ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.
आज नागपूरमध्ये मोठं उत्साह आणि जल्लोष भाजपच्या नेत्यांमध्ये, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ज्या क्षणाची कार्यकर्ते आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे. आपण पुन्हा शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया. शुभम उमाळे आपले ह्या रॅलीमधून जोडले गेलेले आहेत. शुभम, ही रॅली आता पुढे हळूहळू सरकू लागलेली आहे, मात्र जल्लोष उत्साह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कसं वर्णन कराल ह्या उत्साहाचं? अगदी बरोबर बघू शकतो. रॅली जी आहे ती निघालेली आहे. स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहेत. बँड बाजा जो आहे तो देखील वाजवण्यात येत आहे. डीजे जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात झेंडे जे आहेत ते देखील जे आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष देखील आपण या ठिकाणी जे आहे तो बघू शकतो. देवेंद्र फडणवीस यांना बघण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी लाखो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. आणि आपण या ठिकाणी जल्लोष देखील जो आहे तो बघू शकतो आहे. कार्यकर्ते ज्या पद्धतीत घोषणा देत आहेत, त्यामुळे फडणवीस हे मुख्यमंत्री बनल्यानंतर जे आहे ज्या पद्धतीत नागपूरची परिस्थिती, ज्या प्रकारे आता गर्दी जी जमलेली आहे ही आपण पाहू शकतो आहे. थेट या ठिकाणी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहेत. थेट जे आहेत आपल्या कॅमेरामध्ये जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. रॅलीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. विमानतळाच्या बाहेरच्या दिशेला जे आहे आता जाताना आपल्याला दिसून येत आहे. तेजस, अगदी देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरकरांनी वेलकम केलेलं आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच नागपूरमध्ये आलेले आहेत आणि त्याचाच उत्साह आपल्याला ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ही रॅली हळूहळू पुढे सरकतीये, मात्र ही रॅली कुठपर्यंत कुठे असणार आहे? धरमपेठ त्यांचं निवासस्थान आहे, इथपर्यंत ही रॅली जाणार आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची देखील शक्यता आहे. आणि रॅली कशा पद्धतीनं पुढे सरकत चालली आहे? शुभम, तर या ठिकाणी खूप मोठा आवाज आहे, त्यामुळं आवाज आपल्या प्रतिनिधींना ऐकू गेलेला नाहीये. मात्र तरीही दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांच्यामध्ये उत्साह आहे आणि बॅनरबाजी देखील ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली मार्गक्रमण करेल त्या त्या ठिकाणी देवाभाऊ असे असलेले आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. बॅनरबाजी संपूर्ण शहरभर करण्यात आलेली आहे. अर्थातच मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा उत्सुक होता. त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि ही रॅली आता सुरू झालेली आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली जाणार आहे त्या त्या ठिकाणी हे मोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करणारे हे होर्डिंग्स आहेत. आणि देवाभाऊ, लाडकी बहीण ही राज्यामध्ये अंमलात आणल्यानंतर देवाभाऊ अशी प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांची निर्माण झालेली आहे. आणि या प्रत्येक होर्डिंग्सवर देवाभाऊ असं उल्लेख असणारे बॅनर्स आपल्याला नागपूरच्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहेत, नागपूरच्या रस्त्यांवरती पाहायला मिळत आहेत. नागपूर विमानतळावरती जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि त्यानंतर ह्या रॅलीला सुरुवात झालेली आहे. खास रथ तयार करण्यात आलेला आहे आणि या रथावरती आता देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नेते आहेत. ही रॅली आता हळूहळू पुढे सरकू लागलेली आहे. मात्र त्याचबरोबर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे. कारण नागपूरमध्ये आज सर्वच नेते नागपूरमध्ये आहेत, सर्वच आमदार नागपूरमध्ये आहेत. कारण उद्या हिवाळी अधिवेशन असणार आहे आणि त्यामुळं विमानतळावरती देखील आणि नागपूरच्या इतर रस्त्यांवरती देखील VIP मुवमेंट असेल आणि त्याच अनुषंगानं हा पोलीस बंदोबस्त आपण पाहतोय. तर दुसरीकडे ही थेट रॅलीचे दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन करत आहेत. अमृता फडणवीस देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांचेही चेहरे हसरे आहेत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांच्या आनंदाला दाद देताना देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. बहुमत भाजपला मिळालं. नागपूरमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा उत्साह बहुमत मिळाल्यानंतर देखील होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी देखील कार्यकर्त्यांचा उत्साह नागपूरमध्ये पाहायला मिळतोय. वेलकम देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीची बॅनरबाजी नागपूरमध्ये करण्यात आलेली आहे. काही वेळातच त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलेलं आहे. त्यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि तत्पूर्वी आगमन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोष आपण पाहतोय. ही स्वागत रॅली नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांची स्वागत रॅली आपण पाहतोय. यानंतर ह्या रॅलीला पुन्हा एकदा सुरुवात होईल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि पुन्हा एकदा हे रॅलीला सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे आणि रॅलीला मोठी गर्दी देखील आपण पाहतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतानाची ही थेट दृश्य आपण जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहेत. पुष्पवृष्टी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सुरू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्याचा हा जल्लोष आपण थेट लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. चंद्रशेखर बावनकुळे आणि अमृता फडणवीस देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. फडणवीसांच्या स्वागतासाठी समर्थकांची मोठी गर्दी जमलेली आहे. भाजपचे नेते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजेरी पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालं आणि वेलकम देवाभाऊ अशी एक प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांची राज्यभर निर्माण झालेली आहे. त्याच आशयाचे बॅनर देखील नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत. मोठे होर्डिंग्स आणि मोठे कटआउट देखील नागपूरच्या रस्त्यांवरती पाहायला मिळत आहेत. ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली पुढे सरकत जाईल त्या त्या ठिकाणाहून देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जाईल, पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि ह्या संपूर्ण शहराभर आज आपल्याला भगवमय वातावरण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज प्रथमच नागपूरमध्ये आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही रॅली मार्गक्रमण होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत रॅलीची ही थेट दृश्य आपण पाहतोय. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर, पुष्पहार अर्पण केल्यानंतर आता ते पुन्हा एकदा रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि ही रॅली हळूहळू सरकत पुढे शहरात जाईल आणि त्यांचं निवासस्थान आहे धरमपेठ, या ठिकाणी जाऊन ह्या रॅलीची सांगता होणार आहे. मात्र तत्पूर्वी त्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते नागपूरमध्ये आलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं नागपूरमधील भाजपचे नेते, भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी जमलेले आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून ते आता पुन्हा एकदा ह्या रॅलीला मार्गक्रमण करतील. ही रॅली पुन्हा एकदा सुरू होईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि अमृता फडणवीस या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा आज नागपूरमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत नागपूरकरांनी केलेलं आहे. धरमपेठ हे त्यांचं निवासस्थान आहे. या ठिकाणापर्यंत त्यांची ही रॅली असेल. दरम्यान ज्या ठिकाणाहून ही रॅली जाईल त्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि हात उंचावून देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांचे आभार मानतायत. अमृता फडणवीस यांनी देखील म्हटलेलं आहे, नागपूरकरांनी खूप प्रेम दिलेलं आहे आणि हे प्रेम आहे ते आम्ही परत करू, नागपूरचा विकास करू आणि सोबतच राज्याचा देखील विकास करू असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस हे देखील हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन करत आहेत, कार्यकर्त्यांचे आभार मानत आहेत. ज्यावेळी भाजपला बहुमत मिळालं त्यानंतर देखील नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करण्यात आला. प्रचंड उत्साह होता आणि तोच उत्साह आज आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आपल्या घरी म्हणजे नागपूरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. नागपूर हा माझा परिवार आहे आणि त्या परिवाराचं प्रेम आज मिळवण्यासाठी नागपूरमध्ये आलोय असं काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्याचाच उत्साह आपल्याला ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे पोलिसांचा देखील बंदोबस्त मोठ्या संख्येनं पाहायला मिळतोय. कारण आज नागपूरमध्ये VIP मुवमेंट असतील, विरोधकांची रॅली देखील होणार आहे. त्यामुळं हा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि देवेंद्र फडणवीस हे हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन करत आहेत, कार्यकर्त्यांचे आभार मानत आहेत. भाजपला मोठं बहुमत राज्यामध्ये मिळालं, महायुतीचं सरकार आलं आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्यानंतर त्यांचं आपल्या घरी म्हणजे नागपूरमध्ये अशा पद्धतीनं स्वागत सुरू आहे. त्यांची ही रॅली आपण पाहतोय. रॅलीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांची ही रॅली सुरू आहे. फडणवीसांच्या स्वागतासाठी स्वागत रॅली ही नागपूरमध्ये आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं, पुष्पहार अर्पण करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा ही रॅली सुरुवात झालेली आहे.
मोठ्या संख्येनं भाजपचे नेते आणि भाजपचे कार्यकर्ते आज आपल्याला नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी जमलेले आपण पाहतोय. अगदी नागपूर विमानतळावरती देखील जी गर्दी होती तीच गर्दी आता देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीकडे आपल्याला पाहायला मिळतेय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीवरती आपलं लक्ष असणार आहे. ही रॅली आपण पाहणार आहोत. या रॅली संदर्भातील अपडेट देखील देणार आहोत. मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आपण ती पाहणार आहोत. ती म्हणजे एकनाथ शिंदे देखील नागपूरकडे रवाना झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपूरमधली आहेत. अगदी पंकजा मुंडे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. मला पुन्हा एकदा संधी मिळाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार पंकजा मुंडे यांनी मानलेले आहेत. आणि दरम्यान बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरकडे रवाना झालेले आहेत. अगदी काही वेळातच नागपूरमध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल. 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरकडे रवाना झालेले आहेत. आज राज्याचा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे. तर दुसरीकडे आता 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरकडे रवाना झालेले आहेत. अगदी काही वेळातच त्यांचं नागपूरमध्ये स्वागत केलं जाईल, आगमन होईल. नागपूरकडे रवाना झालेले आहेत. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. चेतन किरीदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. चेतन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरकडे रवाना झालेले आहेत. आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्याच अनुषंगानं उपमुख्यमंत्री शिंदे हे नागपूरकडे रवाना झाले आहेत. काय सविस्तर तपशील आहेत? तेजस, आपण जर पाहिलं तर आजचा दिवस जो आहे हा महायुतीसाठी मोठा दिवस आहे. कारण आज मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक मंत्री जे आहेत ते संध्याकाळी 4 वाजल्याच्या सुमारास नागपूरच्या विधानमंडळात शपथ घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती. आणि त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमधून सर्वच पक्षाचे नेते मंडळी जे आहेत ते नागपूरच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं सकाळपासूनच नेते मंडळांची मुंबई विमानतळावर कूच करण्यात आली होती. अनेक नेते काही तांत्रिक कारणामुळे चेतन यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. त्या आवाजामध्ये व्यत्यय येतोय. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरकडे रवाना झालेले आहेत. धन्यवाद आपले चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळातच नागपूरमध्ये येतील. ते नागपूरकडे रवाना झालेले आहेत. अनेकांचा पत्ता हा शिवसेनेच्या जे आधीचे नेते होते, मंत्री होते, त्यांचा कट झालेला आहे. नव्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरकडे रवाना झाले आहेत. कारण आज देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्याच अनुषंगानं आता VIP मुवमेंट ही नागपूर विमानतळावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आगमन झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं आगमन राहिलेलं आहे आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचं देखील नागपूरमध्ये आगमन होईल. ते नागपूरकडे रवाना झालेले आहेत. आणि दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची रॅली आपण पाहतोय. नागपूरमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचा कार्यकर्त्यांचा उत्साह, अगदी नागपूर विमानतळापासून सुरू झालेला हा उत्साह त्यांच्या रॅलीपर्यंत आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते आणि नेते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि ही स्वागत रॅली आपण नागपूरमधली पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमृता फडणवीस या देखील हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन करतायत, कार्यकर्त्यांच्या उत्साहाला दाद देत आहेत. आणि नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची ही विजयी रॅली आपण थेट दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमधील धरमपेठ निवासस्थान आहे, तिथपर्यंत हे रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
ह्या रॅलीचं मार्गक्रमण ज्या ज्या ठिकाणाहून हे होईल त्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यात येत आहे. अगदी काही वेळापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केलं आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली जाईल त्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जाईल, त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाईल आणि वेळेची मर्यादा आहे कारण मंत्रिमंडळ विस्तार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे रॅलीला पुढे जायला सांगत आहेत आणि कार्यकर्त्यांना आनंद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही विजयी रॅली आपण पाहतोय. भाजपला बहुमत आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि या सरकारमधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून नाव घोषित झालं. त्यांनी मंत्रिपदाची शपथ मुंबईमध्ये घेतली आणि त्यानंतर नागपूरमध्ये त्यांचं प्रथमच आगमन आहे आणि प्रथम आगमन असल्यामुळं नागपूरमधील कार्यकर्ते, नागपूरमधील भाजपचे नेते आणि अर्थातच नागपूर हा त्यांचा परिवार आहे आणि त्या परिवारामार्फत आता देवेंद्र फडणवीस यांचं हे स्वागत मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये होऊ लागलेलं आहे. रस्त्यावरती ही मोठी गर्दी जमलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा संपूर्णपणे कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली जाईल त्या त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला देवेंद्र फडणवीस यांचे कटआउट आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. देवा भाऊ अशा पद्धतीनं त्यांच्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. अमृता फडणवीस असू देत, चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला ह्या रथाच्या माध्यमातून, ह्या रॅलीच्या माध्यमातून सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये जल्लोषामध्ये स्वागत झालेलं आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची ही स्वागत रॅली आपण पाहतोय, त्याची ही थेट दृश्य आपण नागपूरमधली पाहतोय. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे देखील ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत झालेलं आहे आणि ही स्वागत रॅली आपण पाहतोय. नागपूर विमानतळावरती देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं, त्यावेळी देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणा देऊन देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. पेढे भरून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर ही त्यांची रॅली आहे. रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अभिवादन करताना आपल्याला देवेंद्र फडणवीस पाहायला मिळत आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील आज संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते नागपूरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत हे करण्यात येतंय. ज्या ज्या ठिकाणी ही रॅली जाईल तिथे पुष्पवृष्टी सुरू आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला भाजपचे नेते आणि त्यांचे स्वागत करणारे बॅनर्स देखील आपण पाहतोय. कटआउट मोठे ह्या रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेले आहेत. धरमपेठ ह्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे, तिथपर्यंत ही रॅली असेल आणि साधारणतः संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार असल्यामुळं लवकरात लवकर ही रॅली आहे ती आटपण्याचं त्यांचं नियोजन असणार आहे. कारण मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी जमलेली आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल आणि त्यांचे आभार मानण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये आलेले आहेत. नागपूर हा त्यांचा परिवार आहे आणि ह्या परिवाराचं स्वागत अशा पद्धतीनं सुरू आहे. रॅली सुरू आहे आणि ह्या रॅलीच्या माध्यमातून हात उंचावून ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, कार्यकर्त्यांचं अभिवादन करणार आहेत आणि पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला ह्या रॅलीसोबतच पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ या गाण्यानं त्यांचं स्वागत केलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीला सुरू झालेली आहे. ही रॅली सुरू झाली आहे. एक खास रथ तयार करण्यात आलेला आहे आणि या रथावरती बसून देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे. देवाभाऊ हे गाणं वाजवून हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी ह्या गाण्यासोबत ही विजयी रॅली आपण पाहतोय. नागपूरच्या विमानतळावरून या रॅलीला सुरुवात झालेली आहे. धरमपेठ हे त्यांचं निवासस्थान आहे. इथपर्यंत ही रॅली असणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली पुढे मार्गक्रमण करते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं आभार मानत आहेत ते कार्यकर्त्यांचे आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत देखील केलं जात आहे. त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते. भाजपचे नेते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये स्वागत केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये प्रथमच आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या ह्या स्वागताची रॅली आपण थेट दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. नागपूर विमानतळावरून ह्या विजयी रॅलीला सुरुवात झालेली आहे. ह्या रथावरती आपण पाहतोय अमृता फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि तत्पूर्वी हे दृश्य आपण पाहतोय. भारत मातेला अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली पुढे सरकते त्या ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते. त्यांचं स्वागत केलं जातंय. याआधी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतानाची दृश्य पाहिली आणि त्यानंतर भारत मातेला अभिवादन करताना देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि तत्पूर्वी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. त्यांची ही रॅली आता नागपूरमधून निघालेली आहे. नागपूर विमानतळावरून ह्या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि या संपूर्ण विजयाचा उत्साहाचं वातावरण आपल्याला नागपूरच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतोय. पूर्ण नागपूर हे आपल्याला आज भगवमय झालेलं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे कटआउट आणि सोबतच बॅनरबाजी देखील नागपूरच्या शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली पुढे सरकते त्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. देवा भाऊ या नावाने ह्या आशयाचे बॅनर हे नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत आणि उद्या अधिवेशन आहे. त्यामुळं संपूर्ण नागपूरमध्ये आज आपल्याला एक भगवमय वातावरण आणि दुसरीकडे पोलीस बंदोबस्त देखील रॅलीच्या माध्यमातून आणि उद्या अधिवेशन आहे या माध्यमातून देखील संपूर्ण नागपूरमध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळतोय. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरमध्ये आलेले आहेत. नागपूर हे त्यांचं परिवार आहे आणि त्या परिवाराकडून देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जात आहे. मोठ्या उत्साहामध्ये नागपूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलेलं आहे.
आजचा दिवस हा खूप आनंदाचा आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच नागपूरमध्ये आलेले आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सरकारचा आज संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्यामुळं आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाचा उत्सव आणि सोहळा आपण ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी जमलेले आहेत आणि बाईक रॅली देखील निघालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीसाठी हे खास रथ तयार करण्यात आलेलं आहे आणि ह्या रथावरती विराजमान होऊन देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही स्वागत रॅली आणि ह्या स्वागत रॅलीची ही खास दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती पाहतोय. पूर्ण धरमपेठ परिसरापर्यंत त्यांचं हे निवासस्थान आहे, तिथपर्यंत ही रॅली असणार आहे. नागपूर विमानतळ ते त्यांचं निवासस्थान अशा ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या रॅलीसाठी मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नागपूरकरांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचं मोठ्या जल्लोषामध्ये नागपूर विमानतळावरती स्वागत केलेलं आहे आणि ही रॅली जसजशी पुढे सरकती आहे तसतशी देवेंद्र फडणवीस यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जातं आहे आणि महायुतीचे नेते देखील त्यांच्या स्वागतासाठी ह्या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण भाजपचे शिवसेनेचे झेंडे देखील ह्या रस्त्याच्या दुतर्फा लागलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी महायुतीचे नेते महायुतीचे कार्यकर्ते देखील ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज नागपूरमध्ये प्रथमच आलेले आहेत आणि त्यांच्या ह्या विजयी आणि स्वागत रॅलीची ही दृश्य आपण थेट रॅलीच्या माध्यमातून पाहतोय. करी दीनांचा त्राता मातांचा भगिनींचा बंधू पाठी राखा तरुणांच्या स्वप्नांना देई जो भारी राखे तुला उठतो अन घेई जो भरारी देवा 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 भाऊ देवा 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 भाऊ छत्रपती शिवाजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जाते. त्यांची ही रॅली सुरू आहे आणि हात उंचावून ते कार्यकर्त्यांना अभिवादन करत आहेत. अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासोबत आहेत. नागपूर विमानतळावरून ह्या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि ही रॅली आता पुढे सरकत आहे. ज्या ज्या ठिकाणाहून रॅली जाते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जातं आहे. कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतायत. मोठा उत्साह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतंय. भाजपचे नेते देखील नागपूर विमानतळावरती देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत आणि दरम्यान स्वागत केल्यानंतर आता ही रॅली सुरू झालेली आहे. धरमपेठ हे त्यांचं निवासस्थान आहे. ह्या निवासस्थानापर्यंत त्यांची ही रॅली असणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून ह्या रॅली पुढे सरकत जाईल त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जात आहे. नागपूरकरांनी देवेंद्र फडणवीस यांचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे. नागपूर हे त्यांचं परिवार आहे आणि ह्या परिवाराकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जात आहे. पुष्पवृष्टी केली जाते आणि कार्यकर्त्यांची देखील गर्दी आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत आणि गाणं वाजवून देवाभाऊ हे गाणं वाजवून हे उत्साह आणि जल्लोष द्विगुणित करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं नागपूरच्या रस्त्यांवरती आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा देखील केली जाते. देवाभाऊ अशी घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये स्वागत केलं जात आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस हे आज प्रथमच नागपूरमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे.
ही तयारी करण्यात आलेली आहे आणि रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। ही रॅली पुढे सरकते आणि ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली जाईल त्या त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि भाजपचे नेते हे त्यांचं स्वागत करतील। त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते आणि त्या आनंदाला अभिवादन करताना आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज नागपूरचे पूर्णपणे रस्ते हे भगवेमय झालेले आहेत। भगवमय वातावरण आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतंय कारण देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे आणि दुसरीकडे आज देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे, मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। त्यामुळे नागपूरमध्ये आज दुहेरी जल्लोष आणि दुहेरी उत्साह आपल्याला नागपूरकरांकडे पाहिल्यानंतर कळतंय कारण आजचा दिवस हा जसा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आनंदाचा आहे तसाच तो दिवस नागपूरकरांसाठी महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरकरांनी जल्लोषामध्ये स्वागत केलंय। नागपूरमधली ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत रॅलीची। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांची ही रॅली निघाली आहे, विमानतळापासून ह्या रॅलीला सुरुवात झाली आहे आणि कार्यकर्त्यांना अभिवादन करताना आपल्याला हात उंचावून अभिवादन करताना देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आगमन झालं आणि नागपूरकरांनी देवेंद्र फडणवीस यांचं जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे। आणि ह्या सगळ्या संदर्भात ह्या विजयी रॅलीमधून आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण पाहतोय अगदी विमानतळापासून ह्या रॅलीला सुरुवात झालेली आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला दाद देताना देवेंद्र फडणवीस आणि सोबतच अमृता फडणवीस देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। शुभम, तेजस, आपण बघू शकतो नागपूरतील उज्ज्वल नगर मेट्रो स्थानकाजवळ ही रॅली जी आहे ती आता पोहोचलेली आहे। या रॅलीची जी गती आहे ती आता वाढत आहे कारण की मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे आणि अनेक महायुतीच्या चहापानाचा कार्यक्रम आहे, बैठक जी आहे ती देखील होणार आहे आणि त्याच अनुषंगाने ही रॅली जी आहे ही गतिमान ज्या पद्धतीत महायुतीची गतिमान योजना होत्या त्यानुसार त्याच गतीने ही रॅली जी आहे ही देखील आपल्याला पुढे जाताना दिसून येत आहे। देवेंद्र फडणवीस आपण बघू शकतो हसत आहेत, संपूर्ण नागपूरवासियांचे शुभेच्छा ज्या त्या आहेत त्या देखील स्वीकारताना आपल्याला दिसून येत आहेत। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, थोडं माहिती सांगायचं। अगदी शुभम, आपण पाहतोय ही रॅलीची दृश्य आहेत, जल्लोष आहे, कार्यकर्त्यांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः ह्या रॅलीला ही रॅली किती वाजेपर्यंत असणार आहे? कारण अगदी अवघे काही तास राहिलेले आहेत। 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस ही रॅली झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या ठिकाणी जाणार आहेत। मात्र ही रॅली अजून कुठपर्यंत असणार आहे, किती वेळ ही रॅली सुरू असणार आहे? शुभम, अजून 1 ते सव्वा तास ही रॅली जी आहे सुरू असणार आहे। जागोजागी भाजपचे कार्यकर्ते अशा पद्धतीने पताका वाढवत आहेत, फुलं जी आहेत ती टाकत आहेत, उच्च देत आहेत, हात जे आहेत ते देखील त्यांच्यासाठी देत आहेत। विदर्भात
पुण्याचा देवाभाऊ, नागपूरचा देवाभाऊ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येत आहेत फडणवीस स्वतः. त्यांच्यासोबत भाजपचे प्रमुख पदाधिकारी आहेत, प्रमुख नेते आहेत आणि खूप मोठा असा विजय जो आहे तो या विधानसभा निवडणुकीमध्ये जो आहे महायुतीला आपल्याला झालेला दिसून होता. आणि त्यानंतरच भारतीय जनता पक्षाचा मोठा संख्याबळ होता. त्या संख्याबळ जास्त असल्या कारणाने देवेंद्र फडणवीस हे जे आहेत मुख्यमंत्रीपदी त्यांची जी वर्णी जी आहे ती केंद्रातून लागली होती. अर्थातच सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख जे निर्णय असतात ते केंद्रातून घेतले जात असतात, दिल्लीतून जात असतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जो आहे केंद्रीय नेतृत्वाने विश्वास टाकला होता. जे पी नड्डा असतील, अमित भाई शाह असतील आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्यांनी जो आहे त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवल्यानंतर महाराष्ट्राची सरकार, महाराष्ट्राचं सरकार जे आहे त्याचा CM हे देवेंद्र फडणवीसच असतील. अशा पद्धतीत त्यांनी सगळं त्यांचा जो पूर्ण प्लॅन आहे तो आखलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ही रॅली जी आहे तेवढीच महत्त्वाची आहे. नागपूरमध्ये आपण बघू शकतो महाविकास आघाडीचा पूर्ण सुपडा साफ झालेला आहे आणि त्यानंतर जी आहे आज जी आहे भव्य अशी रॅली जी आहे ती आपल्याला पाहायला दिसून येत आहे. तेजस, अगदी शुभम, आपण पाहतोय नागपूरकरांनी जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलेलं आहे आणि नागपूर हा माझा परिवार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आज नागपूरमध्ये भगवमय वातावरण पाहायला मिळतंय आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं आगमन तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नागपूरकरांना दुहेरी आनंद आज पाहायला मिळणार आहे आणि तसं वातावरण देखील नागपूरमध्ये पाहायला मिळतंय. शुभम, अर्थातच आपण बघू शकतो या ठिकाणी नागपूरकर जे आहेत ते आलेले आहेत. या पद्धतीत आपण बघू शकतोय नागपूरकर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना स्वागतासाठी गुलाबाची फुलं जी आहेत ती उधळताना दिसून येतात. अर्थातच विदर्भामध्ये गुलाब जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे त्याचं उत्पन्न असताना हार देखील जो आहे सुंदर असा हार जो आहे तो देखील देवेंद्र फडणवीस यांना जो आहे आता काढण्यात आलेला आहे नागपूरवासियांकडनं आणि त्यानुसार जल्लोषाचं वातावरण, ही रॅली जी आहे ऐतिहासिक अशी म्हणता येईल आणि ती ऐतिहासिक विजय जो आहे तो देवेंद्र फडणवीसचा महायुतीचा भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर ही विजयाची जी रॅली जी आहे ती या ठिकाणावर निघालेली आहे. अर्थातच याआधी देखील ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची रॅली जी आहे ती नागपूरमध्ये निघाली होती आणि त्या रॅलीनंतर आता पुन्हा एकदा अशीच एक रॅली जी आहे ती निघालेली आहे. अगदी शुभम, आपण पाहतोय ह्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी देखील पाहायला मिळते आणि भाजपचे नेते देखील आपल्याला ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील पाहायला मिळत आहेत. भाजपचे कोणते नेते आता देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत? शुभम, अर्थातच चंद्रशेखर बावनकुळे आहेत, नागपूरचे जिल्हाध्यक्ष जे आहेत विदर्भाचे ते देखील आपल्याला दिसून येत आहेत. अमृता फडणवीस आहेत आणि सोबतच सर्व महत्वाचे नेते जे आहेत आणि त्यानुसार या रॅलीला जी आहे ती देखील सुरुवात झालेली आहे. रॅलीने पूर्ण 5 किलोमीटरचा तो देखील या ठिकाणी पार पाडलेला आहे. तेजस, अगदी शुभम, आपण पाहतोय दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणीने देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलेलं आहे. मात्र आपण काही वेळापूर्वी या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या. लाडक्या बहिणींचं एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचं मत काय आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला कशा पद्धतीनं पाहायला मिळतोय? शुभम, देवेंद्र फडणवीस यांची रॅली आपण पाहतोय आणि या ठिकाणी मोठा आवाज आहे, त्यामुळं आपल्या प्रतिनिधीपर्यंत आवाज ऐकू जात नाहीये. मात्र तत्पूर्वी आपण ह्या दृश्यांचं वर्णन करूया. देवेंद्र फडणवीस यांची रॅली आपण नागपूरमध्ये पाहतोय आणि कार्यकर्त्यांना अभिवादन ते करत आहेत. त्यांचं धरमपेठ या ठिकाणी निवासस्थान आहे, त्या निवासस्थानापर्यंत ही रॅली असणार आहे आणि दरम्यान ही रॅली पुढे सरकतीये. त्याच पद्धतीनं कार्यकर्ते हे त्यांना पुष्पहार घालत आहेत, पुष्पवृष्टी त्यांच्यावरती करत आहेत आणि कार्यकर्त्यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं असलेलं प्रेम हे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अमृता फडणवीस ह्या देखील आहेत आणि सोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नेते देखील आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पाहायला मिळत आहेत. हात उंचावून आणि हात दाखवून ते कार्यकर्त्यांना अभिवादन करत आहेत, कार्यकर्त्यांच्या प्रेमाला दाद देत आहेत.
कारण देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा ही देवाभाऊ आहे आणि त्यामुळं नागपूर विमानतळावरती जेव्हा आगमन झालं तेव्हा मोठ्या संख्येनं आपल्याला लाडक्या बहिणी देखील पाहायला मिळाल्या. लाडक्या बहिणींनी देखील देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. तर दरम्यान काही कार्यकर्त्यांजवळ शुभम उमाळे आपले बातचीत करत आहेत. थेट आपण तिकडे जाऊयात. नागपूरचा गौरव, नागपूरचा भूषण म्हणून आम्ही सन्मान्य देवेंद्रजींना पाहतो. नागपूरसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. नागपूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आज माननीय देवेंद्रजींचं आगमन झालेलं आहे आणि देवेंद्रजी खरोखरच कार्यकर्त्यांच्या हृदयस्थानी आहे. जनतेचे अत्यंत लाडके मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. नागपूरमध्ये काय विकास कमावणार? नागपूरच्या पदरात, विदर्भाच्या पदरात अजून काय पडणार? मागील 5 वर्ष 14 ते 19 देवेंद्रजींनी अत्यंत चांगलं काम केलं होतं. याच पद्धतीनं पुढचे 5 वर्ष युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी मान्य देवेंद्रजी निश्चितच चांगलं काम करतील याची अपेक्षा आहे. महायुतीमधनं बरेच मंत्र्यांचा विस्तार जो आहे तो आज होणार आहे. अनेक विदर्भातनं मंत्री देखील होणार आहेत. आज मंत्रिमंडळ विस्तार आहे, आज शपथविधी सोहळा आहे. काय कोणाकोणाचे नाव आहे? मला ते माहित नाही, पण जे कोणी मंत्री होतील ते राष्ट्रहितासाठी काम करतील, देशासाठी काम करतील एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. तर नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतोय की नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते आणि सोबतच या ठिकाणी आपण बघू शकतो रथामध्ये अजून एक आहे हनुमान जी आहेत. या ठिकाणी या पद्धतीने पुष्प जी आहेत ती उधळलेली आहे. बाल कलाकार जे आहेत ते सगळे आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीतली ही दृश्य आहेत. हनुमान यांची प्रतिकृती या ठिकाणी बाल कलाकारांनी हे केलेली आहे, रथाच्या माध्यमातून तयार केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीतील ही दृश्य आहेत. कार्यकर्त्यांचा आणि सोबतच नागपूरकरांचा जल्लोष आणि उत्साह आपल्याला ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये स्वागत केलं जात आहे. पुष्पवृष्टी करून देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत कार्यकर्ते करत आहेत. पुन्हा एकदा आपण शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया. शुभम, आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ज्या ज्या ठिकाणाहून ही रॅली पुढे सरकते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जातंय. त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते, त्यांना पुष्पहार दिले जात आहेत आणि अर्थातच ह्या ठिकाणी एक रामायणाचं स्वरूप देखील आपल्याला पाहायला मिळतंय. कशा पद्धतीनं ही रॅली आता पुढे सरकत आहे शुभम? सोबतच एक महत्त्वाची गोष्ट की ज्या ब्रिज खालून आता ही रॅली चालली आहे हा तोच ब्रिज आहे जो नितीन गडकरी यांनी जो नागपूरच्या विकास कामांच्या मुख्य यादीमध्ये या वरच्या विमान जो ब्रिज आहे त्याचा आहे. कारण की याच्यावरनं मेट्रो देखील जाते, दुचाकी जी वाहन जी आहेत ती देखील जात असतात आणि अशाच भारतीय जनता पक्षाचं एक मोठं काम त्याच्यात खालून जे आहे देवेंद्र फडणवीस यांची मुख्य रथयात्रा जी आहे ती जाताना आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी बंदोबस्त जो आहे, नियोजन जे आहे भारतीय जनता पक्षाचं अगदी चोख झालेलं आहे. रामायणाचे सर्व जे कलाकार आहेत ते देखील एक विशेष रंगभूषा वेशभूषा केलेले या ठिकाणी जे आहेत आपल्याला दिसून येत आहेत आणि अशाच पद्धतीत सगळ्या रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. संपूर्ण नागपूर जे आहे ते सेलिब्रेशन करत आहे, देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करत आहे. मुख्यमंत्री नवीन महाराष्ट्र राज्याचे यांचं स्वागत करताना आपल्याला दिसून येत आहेत आणि संपूर्ण गर्दी जी आहे, जनसागर जो आहे तो देखील आपल्याला दिसून येत आहे. मोठा जनसागर जो आहे त्या ठिकाणी आलेला आहे. महायुती पक्षाचे सर्व मित्र पक्ष जे आहेत ते या रॅलीमध्ये देखील सहभागी आहेत. अगदीच बघायला गेलं तर आपल्याला RPIचे देखील कार्यकर्ते जे आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते देखील, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत आहेत. शिवसेनेचे देखील अनेक कार्यकर्ते जे आहेत, आमदार जे आहेत आता निवडून आलेले ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत ते देखील या रॅलीमध्ये फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी जे आहेत आपल्याला दिसून येत आहेत.
अगदी शुभम, ही रॅलीची सांगता झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना संबोधित देखील करण्याची शक्यता आहे, कारण ज्यावेळी नागपूर विमानतळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं त्यावेळी अगदी छोटीशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र ही रॅलीची सांगता झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. याबाबत काही माहिती आहे का? हो, अर्थातच बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचं एक भाषण जे आहे ते देखील होण्याची शक्यता जी आहे, तसं नियोजन जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे धरमपेठ या परिसरामध्ये. आणि त्याचनुसार सोबतच संध्याकाळच्या दरम्यान जी आहे पत्रकार परिषद देखील आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमधनं आणि सोबतच या जे त्यांचं कार्यकर्त्यांना संबोधन करण्यासाठी जे भाषण आहे त्यामध्ये ते काय बोलतात, नागपूरसाठी आणि विदर्भासाठी काही विशेष गोष्टी करतात का, हे देखील आपल्याला तेवढंच बघायला लागणार आहे. तेजस, अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नागपूरमधली ही दृश्य आहेत आणि नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही रॅली आपण पाहतोय.